श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा. माझी वसुंधरा अभियानात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विभागात प्रथम आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, सहाय्यक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे तसंच जीवनरक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख आणि हवालदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यात पोलीस आणि अन्य विभागांचं पथसंचलन, विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्तानं रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन 2025-26 साठी तयार करण्यात आलेल्या 1354 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. सांस्कृतिक कार्यमंत्री विधिज्ञ आशिष शेलार गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्य शासनानं विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केल्याची घोषणा त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीत आयटी कंपन्यांना 50 एकर जागा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात आशिष शेलार यांचं व्याख्यान झालं. राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास या विषयावर बोलताना त्यांनी शहरी नक्षलवाद रोखणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान असल्याचं नमूद केलं. राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये प्रथम येण्याचा मान छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं पटकावला असून 1.5 कोटींचं बक्षीस देऊन महापालिकेचा गौरव करण्यात आला. विविध प्रकारच्या स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती तसंच वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण, हवेची गुणवत्ता, खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत विविध विकास कामं करण्यात आल्यामुळे महापालिकेचा गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. या महोत्सवात 65 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबत 3 माहितीपट दाखवण्यात आले. सिने दिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनीही या चित्रपट महोत्सवाला भेट दिली. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामुळे सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. छत्रपती संभाजीनगर इथं शारंगदेव महोत्सव देखील पार पडला. महागामीच्या वतीनं आयोजित या महोत्सवात ज्योती हेगडे यांचं रुद्रवीणा वादन, दशावतार प्रयोग, सुखद मुंडे आणि समूहाचं पखवाज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन झालं. शारंगदेव प्रसंग या व्याख्यानमालेसह शारंगदेव प्रवाह या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मासिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणी वाटप संस्था यांच्या वतीनं मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद 2025 ही परिषद घेण्यात आली. समन्यायी पद्धतीनं पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी मागणी जलतज्ज्ञांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेले आणि होऊ घातलेले मोठ्या गुंतवणुकीचे पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करताना प्रकल्पाचं नियोजन तसंच प्रगतीचं मूल्यमापन होणं आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.